नमस्कार मंडळी, मी गणेश जोशी पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही बिघडलो या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. मुलखा वेगळी माणसं या सिरीज मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मंडळींना आतापर्यंत आपण भेटलो आहोत. आज आपल्यासोबत आहेत श्री पांडुरंग मुकडे सर. नमस्कार सर. नमस्कार. मुकडे सर हे उत्तम तबला वादक आहेत. तसंच आता भरतनाट्य मंदिर या संस्थेच्या अध्यक्षपदी आता ते कार्यरत आहेत. आतापर्यंत असंख्य जागतिक कीर्तीच्या कलाकारांसोबत मुकडे सरांनी काम केलंय. त्यांना साथ संगत केलेली आहे. तर त्यांच्याकडनंच आपण आता जाणून घेणार आहोत त्यांचा हा प्रवास कसा घडत गेला, कसा होत गेला आणि आतापर्यंत आयुष्याच्या या टप्प्यावर देखील त्यांचं आता कसं कार्य सुरू आहे या सर्वांची आपण माहिती करून घेणार आहोत. तर सर, तुम्हाला एक पहिला प्रश्न मला असं विचारावा वाटतो की तुमचं गाव खरं तर मूळ गाव पुणे नाही, खरं तर नाही, पण कार्यक्षेत्र मात्र पुणे आहे. तर मूळ गाव सोडून तुम्ही पुण्यामध्ये येऊन कार्यरत कसे झालात ही जाणून घ्यायची खरी तर मला मनापासून उत्सुकता आहे. बरोबर आहे. माझं मूळ गाव आहे उजनी, तालुका औसा, जिल्हा लातूर. आणि हे उजनी गाव हे आता तीर्थक्षेत्र म्हणून लोक ओळखतात. 16व्या शतकात संत श्रेष्ठ गणेशनाथ महाराज यांचं त्या काळात खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि फार मोठे संत होऊन गेले. आणि तिथं मोठं आता मंदिर आहे आणि भजन कीर्तन, दरवर्षी पंढरपूरला पालखी जाते आमच्या गावातून. तर त्या गावात माझा जन्म झाला आणि लहानपणीच मग घरात असे गोल असे डबे असायचे आणि ते गळ्यात मी अडकवून वयाच्या 6व्या-7व्या वर्षी गल्लीतल्या मुलांना बरोबर घेऊन दिंडी काढायचो. आणि ती दिंडी घरापासून मंदिरापर्यंत असं दररोज शाळा सुटली की जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी अशी दिंडी काढत असत. तर गावातल्या गल्लीतल्या लोकांना थोडस आश्चर्य वाटायला लागलं की एवढा लहान मुलगा आणि अशा प्रकारचं दिंडी, भजन कीर्तन याच्याकडं कसं काय वळला वगैरे. पण याच्या मागे एक कसं खूप आख्यायिका आहे. आणि आमच्या गावातली पालखी दरवर्षी पंढरपूरला जाते आणि दर मुक्काम करत जात असताना दुसऱ्या मुक्कामाला तुळजापूरच्या जवळ एक काक्रंबा म्हणून गाव आहे. त्या गावात पालखीचा मुक्काम होता आणि तिथले एक गुरु पखवाज वादक होते. हे आमच्या कीर्तनात ते वाजवायला सुरू झालं, वाजवत होते आणि वाजवता ते दिंडी कीर्तनात ते पखवाजावर त्यांनी असं डोकं ठेवलं. तर लोक सगळी घाबरून गेले आणि त्यांना घेऊन दवाखान्यात वगैरे नेलं, पण ते त्या क्षणी गेलेले होते. अच्छा. नंतर काही महिन्यांनी वर्षांनी, आता तो काळ नक्की सांगता येणार नाही, पण त्यांच्या आईवडिलाच्या स्वप्नात असं आलं की माझं काम या क्षेत्रातलं अधुरं राहिल्यामुळे मी उजनीच्या अमुक घरात मी जन्म घेणार आहे असं त्यांच्या स्वप्नात गेल्यावर ते लोक सगळे आमच्या घरी आले. असं सगळी घडलेली घटना आहे, आख्यायिका ही सगळी. आणि आले आणि त्यांनी खूप आग्रह केला की आमच्या स्वप्नात आलेला आहे आणि हा आमचा मुलगा आहे वगैरे. मग आमच्या गावात पंचायतचे सगळे बसले आणि त्यांना सांगितलं की तुमचा आणि आमचा नाही आहे, हा आपलाच आहे
आणि याच घरी राहील. तुम्ही दरवर्षी पालखीच्या वेळेला तो येईल तिथं आणि मग तुमची भेट होईल आणि तो तुम्ही त्यांना घरी घेऊन जा आणि कीर्तनात भजनात तो वाजवत राहील. अशी बालपणाची माझी सुरुवात झाली. म्हणजे ही एक गोष्ट आहे तुमच्या खरं तर वादनामागची. हा. म्हणजे जे तबला वादन किंवा कोणतेही तालवाद्य तुम्ही जे वाजवायला शिकलात, तर मुळात शिकण्याच्या आधी ते अवगतच होती कला असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मग ती कला पहिल्यांदा तुमची कळलं कसं, म्हणजे घरात कुणाला कळलं, पहिल्यांदा समजलं ही गोष्ट? घरात म्हणजे आईला थोडस भजन कीर्तनाची अशी आवड असलेली पोथी पुराण आमच्याकडं मंदिरात चालू असायचं आणि ती त्याला आईची खूप हे असायची, म्हणजे जाणं येणं ऐकणं. गल्लीतल्या सगळ्या आमच्या सगळ्या रात्रीच्या जवळच्या सगळ्या भावकीतल्या सगळ्या बायका रात्री भजन कीर्तनाच्या किंवा इतर भेटून त्या गप्पा मारत असायच्या. माझे वडील मात्र स्वातंत्र्य सैनिक होते. बर. रजाकार त्यावेळेला होता आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आधी आमचं सगळं हैदराबादच्या रजाकारच्या ह्याच्यात होतं आणि ते मग त्या काळात माझे वडील खूप रजाकाराच्या ह्याच्यात ते लढले आणि हैदराबादला ते तुरुंगात होते. बर. त्यांना भजन कीर्तनाच्या आवडीचं काही तसं फारसं नव्हते, पण आईला असले आवड असल्यामुळे मी ते हळूहळू मग कीर्तनात भजनात वाजवायला लागलो. आणि आमच्याच गावात एक महादेव रंधवे म्हणून ते पख वाजवत होते. ते शिकलेले नव्हते, पण कीर्तनात भजनात वगैरे वाजवायचे. आणि मग ते हाताला धरून मला असं खाली एक लहानसं डबा ठेवून त्याच्यावर उभं राहून कीर्तनात वाजवायला असं सुरुवात झाली. म्हणजे पहिल्यांदा पखवाज वाजवायला? हा, सुरुवातीला मी पखवाज कीर्तनात वाजवायला लागलो. आणि मग आमच्या गावाच्या जवळच एक एकंबी म्हणून गाव आहे, तिथे एक पखवाज शिकवणारे तुकाराम मास्तर सूर्यवंशी म्हणून होते. ते माझ्या वडिलांनी घरी शिकवायला त्यांना ठेवलं आणि मग ते पहाटे पखवाजाचे बोल वाजवणं हे सुरू झालं. आणि मग घरात माझे मोठे भाऊ पण पेटी वाजवायचे, भजनात कीर्तनात ते अभंग म्हणायचे. लहान भावालाही आवड होती. तर आमच्या घरात वातावरण हळूहळू सुरू झालं. आणि हे सुरू होताना माझं शालेय शिक्षण चालू होतं. मी 10वी पर्यंत गावात होतो आणि माझं शिक्षण 10वी पर्यंत झाल्यानंतर मात्र मी मला आमच्या गावात सिद्धरामप्पा धोत्रे म्हणून कानडी भजन अभंग आणि काही चिजा वगैरे असे म्हणायचे. आणि संध्याकाळी शाळा सुटली की मला ते बोलवायचे तबला वाजवायला. तर पखवाज वाजवत असल्यामुळे थोडस तबल्यावर हात ठेवायची माझी सवय तिथून सुरू झाली. म्हणजे पहिली ती म्हणजे तुम्हाला संधी तिथे मिळाली? हा, गावात तबला वाजवायची. हा. आणि मग मी 10वी नंतर सोलापूरला मला दयानंद कॉलेजला ऍडमिशन मिळाली आणि मग ती माझं पुढचं काम सुरू झालं. पण हे 10वी पर्यंत माझं हे जे पखवाज वादन कीर्तन भजन हे चालू असताना मला शाळेत असतानाच दर एकादशीला मी तेरला जायचो. माझा महादेव रंधवे जे होते मला सायकलवर डबल सीट घेऊन तेरला घेऊन जायचे. जवळजवळ 15 किलोमीटर लांब आहे ते. शाळा सुटली की घेऊन जायचे आणि तिथं गेल्यावर कीर्तनात किंवा पखवाज वाजवायला मिळावं म्हणून 2 वर्ष मला ते दर घेऊन जायचे. 2 वर्षानंतर मला कीर्तनात वाजवायला मिळालं. बापरे. एकदम लहान मुलगा आहे आणि त्याला वाजवायला कीर्तनात द्या. आणि फार मोठं संस्थान आहे ते गुरुबाकांचं. 100-150 टाळकरी 4 पखवाज असं मोठं कीर्तनाचं फार मोठं त्यांचं फार मोठं होता. हो. पण 2 वर्षांनी मला ते वाजवायला मिळालं आणि कीर्तन संपल्यावर मग तिथं रात्री जागर असा भजनाचा होतो आणि मग त्या जागराला मला वाजवायला तिथं बोलवलं सगळ्यांनी. आणि त्या जागराला मास्टर के.एन. बोळंगे म्हणून माझे सुरुवातीचे तबल्यातले गुरु हा. त्यांनी ते पखवाज ऐकल्यानंतर माझ्यावर खूप खुश झाले आणि मला म्हणाले की तुम्हाला मी तबला शिकवतो, ख्याल गायन बरोबर कसं वाजवायचं शिकवतो. म्हणून मला त्यांनी घरी न सांगता त्यांच्या गावी घेऊन गेले ते. बर. आणि त्यांच्या गावी मला बरेच दिवस ठेवलं. मला तबला दिला, तबला शिकवला आणि ख्याल गायनाच्या बरोबर कसले कसले ठेके वाजवतात, कसे वाजवतात हे मला प्रत्यक्ष शिक्षण त्यांनी सुरू करून दिलं. आणि मग मी त्यांना सांगितलं की मी आता एकटा घरी जाणार नाही, कारण माझे वडील खूप कडक आहेत आणि मला ते खूप रागावतील. मग ते स्वतःच आले घरी आमच्या. आणि मग आईला आणि वडिलांना सांगितलं त्यांना
आणि मग ते मी माझं तबल्याचं ते शिक्षण झाल्यानंतर आणि 10वी झाल्यानंतर मी सोलापूरला आलो. आणि सोलापूरला फार मोठे तबला वादक भीमराव कनकधर म्हणून होते. बर. त्यांच्याकडे माझी तबल्याची ट्युशन सुरू झाली. आणि ट्युशन सुरू झाल्यावर माझं हे शिक्षण आणि ट्युशन हे दोन्ही चालू होतं. पण मग वडिलांनी परवानगी दिली का मग नंतर? हा, मग हळूहळू हे त्यांना माहिती झालं गावात की हा मुलगा पखवाज वाजवतो, तबला वाजवतो आणि छान वाजवतो. छान वाजवतो. लोक कौतुक करतात आणि वडिलाला येऊन सांगायचे. मग वडिलांना तसं हे याबद्दलच फारसं माहिती नसल्यामुळे ते पण येऊन कधी कधी असे कीर्तनात भजनात ऐकायला बसायचे. त्यामुळे तुम्हाला मग परवानगी दिली. आणि मग सोलापूरला मी कॉलेजलाही जॉईन झालो आणि माझं शिक्षण तबल्याचं सुरू झालं, शालेय शिक्षण सुरू झालं. पण वर्षभर माझं कॉलेजला काही लक्ष राहिलं नाही. हळूहळू ते तबल्याकडे लक्ष गेलं आणि तबल्याच्या शिक्षणातच माझा जास्ती ओढा होता. आणि त्या काळात पुण्याचेच एक पंडित सदाशिवराव जाधव यांचं गाणं झालं होतं सोलापूरला. त्या गाण्याला मी गेलो होतो. त्या काळी माझ्याबरोबर माझे गुरु पण तिथं राहायला सोलापूरला आले होते. अच्छा. आम्ही दोघंही हनुमान मंदिरात राहत होतो. आणि मग कार्यक्रम, भजन, कीर्तन आम्ही असं चालायचं. आणि त्या काळात ते सदाशिवराव जाधवांचं गाणं ऐकल्यावर मला सारखं असं वाटायचं की एवढं सुरेल गाणं आणि शास्त्रीय संगीताच्या अशा गायकाबरोबर मला वाजवायला मिळावं हे मला त्या क्षणाला वाटलं. अच्छा. आणि परमेश्वर कृपेनी, आईवडिलाच्या आशीर्वादाने, गुरुच्या कृपेनी हे सगळं योग जुळून यावा म्हणतात ना, तसं माझं ते पुढे आयुष्य माझं घडत गेलं. हळूहळू ते पुढे आपोआप त्याची वाटचाल होत गेली. आणि मग मार्च एप्रिल मध्ये माझ्या कॉलेजच्या परीक्षा झाल्या. मी कॉलेजला रिझल्ट लागल्यावर नापास झालो. त्या काळात दुष्काळ पडला बहात्तरला. माझे वडील गेले. हे सगळं घटना माझ्या लहान वयाच्या मनावर खूप परिणाम झाला. आणि मी असं ठरवलं की आता घरी नाही जायचं, आता यानंतर जायचं तर तबला शिकायचा आणि शास्त्रीय संगीताला तबला वादन करायचा. म्हणून मी रात्री गुरुजींना सांगून मी घरी जातो असं सांगून मी सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर आलो. आणि तिथं विचारलं की पुण्याला कुठली रेल्वे जाते. आणि नेमकी ती रेल्वे पॅसेंजर लागलेली होती 10 वाजता, पुण्याची. आणि त्या पॅसेंजर गाडीत मी जाऊन बसलो. तिकीट काढलं नाही, काही नाही. आणि प्रवास सुरू झाला. सकाळी 6 वाजता मी पोलीस स्टेशनवर उतरलो. आणि मग चालत चालत कुठं जायचंय, काय करायचंय, कुठं राहायचंय, काहीही असं ठरलेलं नव्हतं. पण योग असा चांगला आणि परमेश्वराने त्या घटना आधीच सगळ्या लिहिलेल्या असल्यामुळे योगायोगाने मी चालत चालत तुळशीबागेत आलो. आणि तुळशीबागेत एक श्रीकृष्ण हॉटेल आहे जोशांचं. आणि तिथं सदाशिवराव जाधव समोर चहा नाश्ता करत होते आणि मी त्यांना बघितलं. बापरे. आल्यानंतर पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला ती व्यक्ती दिसली. त्यांच्या समोर जाऊन बसलो आणि बघितलं की हीच व्यक्ती, हेच गायक तिथं सोलापूरला आले होते. मी निश्चय केला की आता आपलं यांना सांगून तबला शिकण्याचं सुरू करता येईल. म्हणजे अशा पद्धतीने पुण्यात पोहोचल्यानंतर ज्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा होती ती व्यक्तीच तुम्हाला डायरेक्ट पहिल्याच दिवशी भेट झाली. पहिल्याच दिवशी म्हणजे वेळच नाही. आणि मग ते बाहेर आले, पैसे काउंटरवर द्यायला गेल्यावर ते म्हणाले ह्या मुलाने दिले. मग ते मला खाली येऊन विचार की बा तो कोण मुलगा, कुठला, मला तुझी ओळख नाही, तू कशी काय पैसे दिले. मग त्यांना मी सगळं सांगितलं. आणि थोडस वाईट वाटलं म्हणून डोळ्यातून पाणी आलं माझ्या खूप. मग त्यांनी मिठी मारली आणि त्यांनी तिथंच तुळशीबागेत राहत होते, मला तिथं नेलं. आणि मग हळूहळू त्यांनी काही शिकवण्या, काही असे कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यांच्यासोबत त्यांच्या शिकवण्या वगैरे अशा वाजवायला लागलो. आणि हळूहळू मग माझी सुरुवात झाली. आणि वाजवता वाजवता पुण्यात एक वीणा भक्ती गीत मंडळाचं एक फार मोठं भजनी मंडळ होतं, अप्रतिम भजनी मंडळ होतं. आणि त्या भजनी मंडळात बंडोपंतसाठी हार्मोनियम वाजवायचे. आणि त्या भजनी मंडळात मी जाता येता केव्हा तरी ते ऐकल्यामुळे मी तिथं जाऊन बसलो. आणि बंडोपंतांना म्हणाला, मी माझी ओळख नव्हती पण मला अभंग वाजवायची इच्छा आहे, तर आपण द्याल का. ते म्हणाले हो वाजवा की म्हणाले. आणि एक दोन अभंग वाजवल्यावर ते सगळेच खुश झाले.
म्हणजे अगदी पुण्यातला पहिला पहिला कार्यक्रम झाला. विठोबा मंदिरातला पहिला कार्यक्रम तिथं सुरू झाला. आणि मग दर गुरुवारी पुण्यात हिराबाईंच्या घरी सत्यसाई बाबांच्या त्या याच्यात गुरुवारी भजन असायचं. मग ते भजन वीणा भक्ती मंडळाचं असल्यामुळे मला बंडोपंत म्हणाले की आपल्याला तिथं गुरुवारी जायचंय. तर मी त्यांच्याबरोबर तिथं हिराबाईंच्या घरी गेलो आणि वीणा भक्ती मंडळाचा अप्रतिम कार्यक्रम झाला. माझ्यावरही लोक खुश झाले आणि त्या खुश झालेल्या लोकांमध्ये बंडोपंताने एकेकाची ओळख करून दिली. सुरुवातीला सांगितलं की हे पु ल देशपांडे. बापरे. पहिल्या दिवशी पहिली ओळख पु ल देशपांडे म्हणून, दुसरी ओळख डॉक्टर वसंतराव देशपांडे, अरे बापरे, तिसरी ओळख भारतरत्न भीमसेन जोशी, बापरे, आणि चौथी ओळख अप्पासाहेब जळगावकर. आणि समोर हिराबाई बसलेल्या होत्या बरोबर. अशा सगळ्या दिग्गज माणसाच्या समोर माझा पहिलं तबला वादन गुरुकृपेने गुरुच्या आशीर्वादाने झाला आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. म्हणजे खऱ्या अर्थाने जो लौकिक अर्थाने जो खरा वादनातला जो प्रवास होता पुण्यामधला, तो इथे अशा सुरुवात झाली तऱ्हेने सुरू झाला तो. आणि मग तिथं मला अप्पासाहेब जळगावकरांनी सांगितलं की बाळ तू कुठला आहेस, कुठं राहतो, बाकी काय करतो. मी त्यांना सांगितलं गावाचं नाव, मी आत्ताच नुकताच आलोय, मला अजून तसं काही राहण्याचं आणि काही कामाचं काही. ठीक आहे म्हणाले, उद्या सकाळी माझ्या घरी ये. म्हणून त्यांनी पत्ता दिला आणि मी सकाळी घरी गेलो. आणि घरी गेल्यानंतर मला त्यांच्या टू व्हीलरवर बसून पंडित श्रीकांत देशपांडेंच्या घरी नेलं. पंडित श्रीकांत देशपांडे म्हणजे ते सवाई गंधर्वांचे नातू, भीमसेन जोशींचे गुरु, त्यांचे नातू आणि डॉक्टर वसंतराव देशपांडेंचे चिरंजीव. हो. तर पहिल्याच दिवशी मला त्यांच्याकडे नेलं आणि मला सांगितलं की हा मुलगा तबला वाजवतो, तुझ्याबरोबर वाजवेल म्हणे. अप्पासाहेब जळगावकरांनी सांगितलं श्रीकांतजींना. तर तिथं मी तबला वाजवला, त्यांनाही आवडला तबला पहिल्याच दिवशी. आणि ते म्हणाले आपल्याला आता उद्या गुरुजींकडे जायचंय, मी शिकायला जातो. आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी त्यांच्या बरोबर. दुसऱ्या दिवशी मला स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं की मी पुण्यात आल्यावर माझी सुरुवात अशी होईल. आणि स्कूटरवर उतरून दारात गेलो आणि दारात बोर्ड लावलेला होता की पंडित भीमसेन जोशी. हो. ते बघितल्यावर मला अक्षरशः माझ्यावरच मला विश्वास बसेना की आपण खरोखरच त्यांच्या घरी आलोय आणि आता यांच्या इथे शिकवताना मला वाजवायला मिळते. हा आनंद माझ्या आयुष्यातला कधीच मी विसरू शकत नाही. अपार आनंदाचा क्षण. आत गेलो, नमस्कार केला आणि बसलो. सकाळचा राग चालू होता. त्यांनाही खूप तबला आवडला. वादन म्हणजे सात संगतीचा तबला खूप आवडला. आणि मग आमची 7-8-10 वर्षे रेग्युलर भीमसेन जोशींच्याकडे शिकत असलेले पंडित श्रीकांत देशपांडे 10 वर्षे शिकताना सकाळचे राग, दुपारचे राग, संध्याकाळचे राग, रात्रीचे राग अशा रागाप्रमाणे ती घरी बोलवायची आणि त्याप्रमाणे आम्ही दोघेही तिथं जायचो. इतका सहवास झाला की माणसाला जसं बालपणी आई वडिलांचं एक मार्ग दाखवण्याचं, त्यांचं एक दिशा दाखवण्याचं त्यांचं काम असतं, त्याप्रमाणे या क्षेत्रात मला दिशा दाखवणं, सहवास, वादन आणि ह्या लोकांचा एक प्रभाव म्हणतो ना, तो लहान या पुण्यात आल्यापासूनच माझ्यावर सुरू झाला. आणि सहवास एक अशी गोष्ट आहे की तुम्हाला कळत न कळत तुमचं वागणं, बोलणं, राहणं आणि त्या लोकांमुळे मला खूप काही मिळालं. आणि मग हळूहळू मला त्या सहवासाच्या माध्यमातूनच तुम्ही घडत गेलात. हो, घडत गेलो पुढे. मग हळूहळू माझं पुढचं शिक्षणासाठी तबल्याचंही माझं वाजवत असताना मला अप्पासाहेब जळगावकर म्हणाले की तुला तबला शिकावा लागेल वगैरे. तर म्हणलं ठीक आहे, शिकूया. त्यांनी मग 2-4 नावं सांगितल्यानंतर मी मरहूम उस्ताद गुलाम रसूल खान साहेबांचं नाव त्यावेळेला खूप मोठं होतं. आणि भीमसेनजींच्या बरोबर ते साथीला असायचे आणि अप्पासाहेब पण असायचे. मग मला अप्पासाहेबांनी त्यांच्याकडं घेऊन गेले आणि मला त्यांना सांगितलं की हा मुलगा माझ्याकडे येतो आणि याला तबल्याचं शिक्षण घ्यायचंय तुमच्याकडे. ते म्हणाले ठीक आहे. आणि मग
अलका टक्केचे तिथे जवळ मोहम्मद हुसेन खान साहेबांचा क्लास होता. त्या क्लासमध्ये ते तिथे यायचे बर. आणि बाहेर ते खुर्ची टाकून बसायचे आणि एखादी कायदा किंवा एखादा बोल द्यायचे आणि मला सांगायचे की बजाते रहो. म्हणजे म्हणजे एक तो दोन सराव सुरू झाला तसा. हा? सराव सुरू झाला त्याचा. सराव सुरू झाला आणि वर्षभर माझी परीक्षा घेण्यासाठी मला पुढे काही अच्छा. सांगत नव्हते. ते प्रॅक्टिस करायचे आणि ते वाजवायचे. त्यांचं म्हणणं होतं की हा खरंच त्याला तबला शिकायचा आहे का, ही परीक्षा होती माझी. मी कधीही नाराज झालो नाही किंवा कंटाळलो नाही. सांगितलेलं तेवढं वाजवत राहायचो. शेवटी ते खानसाहेबच म्हणाले अप्पासाहेबांनी की याचं गंडावंदन करायला पाहिजे आणि मग गंडावंदन केल्यानंतर मग पुढचं शिक्षण सुरू होईल. मग त्याच्यासाठी प्राध्यापक श्याम जोशींच्याकडे मी वाजवायला जात होतो. ते म्हणाले सगळं मी करतो. त्यांच्या घरी गंडावंदन झाला माझा बर. 75 साली. कोणाच्या घरी? प्राध्यापक श्याम जोशींच्या श्याम जोशींच्या घरी झाला. हो. बर. त्या कार्यक्रमाला हिराबाईंचं चिरंजीव बाबा मोहिले, हिराबाईंचे चिरंजीव बाबा मोहिले, दत्तोपंत देशपांडे, नामवंत सगळे आले होते. मग त्याच्यात शोभा जोशींचं गाणं झालं, खानसाहेबांचा तबला झाला, आपण जळगावकरांचा सोलो हार्मोनियम झाला आणि त्याप्रमाणे गंडावंदन झाल्यावर माझी तबल्याची शिकण्याची सुरुवात बऱ्यापैकी झाली आणि मी जवळजवळ 10 ते 12 वर्ष रेग्युलर त्यांच्याकडे तबला शिक्षण घेतलं. वा वा. सर, हा तुमचा सगळा प्रवास झाला. सोलापूर पासून पुण्यापर्यंतचा जो प्रवास सांगितला तुम्ही, अतिशय वेगवेगळ्या चढ उतार होते त्याच्यामध्ये आणि त्यात म्हणजे किती अलौकिक असं तुम्हाला ते गुरूंचं मार्गदर्शन लाभत गेलं. हो. अतिशय सुंदर तुम्ही सांगितलं त्याच्याबद्दल. तर पुण्यामध्ये आल्यानंतर तुमचं गंडाबंधन झालं, याबद्दल देखील तुम्ही सांगितलं आता. तर त्याच्यानंतर एखादा असा कोणता किस्सा आहे का की एखाद्या दिग्गज कलाकारासोबत तुम्हाला काम करायला मिळालंय आणि तो अविस्मरणीय अशी काही घटना आहे का? हा, तशा प्रत्येक क्षेत्रातल्या साथीच्या वेळेच्या घटना बऱ्याच आहेत. म्हणजे पुण्यात आलो आणि पंडित सदाशिवराव जाधवांची भेट झाली तेव्हा ते मला विचारत होते की तबला कुणाकडे शिकला किंवा काय. त्यावेळेला मी लहानशा गावातून आल्यामुळे मला माझ्या तबला वादनाबद्दल आणि माझ्याबद्दल आणि कार्यक्रमाबद्दल खूप असं काहीतरी स्वतःबद्दल जास्ती चांगलं आहे असं वाटण्याचं ते एक ती वेळ असते. आणि ते सांगितल्यानंतर थोडेसे नाराज होऊन किंवा जरा वेगळ्या याच्यातून ते म्हणाले की आता तुला उद्या पंडित भीमसेन जोशी साथीला घेणार आहे वाजवायला. आणि असं म्हणल्यानंतर मलाही वाईट वाटलं, पण म्हणलं आपण थांबायचं नाही, आपण करत राहायचं. आपण कुठल्याही गोष्टीचं दुःख करून घ्यायचं नाही आणि झालं तर तेवढ्या पुरतं यायचं आणि कामाला लागायचं. तर ते वाक्य मनात ठेवलेलं. पंडितजींच्या बरोबर रोज श्रीकांतजींच्या बरोबर तिथं शिकवणीच्या वेळेला जायचो. एके दिवशी भीमसेन जोशींचाच पुणे विद्यार्थीगृहामध्ये कार्यक्रम होता आणि त्यांचे नेहमीचे नानामुळे ते पावसामुळे मुंबईहून येऊ शकले नाही आणि कार्यक्रम तर ठरलेला होता. श्रीकांत देशपांडेंना त्यांनी फोन केला. त्यावेळेला मोबाईल वगैरे काही नव्हतं. ते फोन केला की मुखडे जिथे असतील त्यांना पाठव माझ्याबरोबर आज कार्यक्रमात वाजवायचे. निरोप दिला आणि मी अप्पासाहेब जळगावकरांच्या घरी त्यांच्या प्रॅक्टिसला गेलो होतो आणि प्रॅक्टिस संपल्यावर रात्री प्रभा अत्रेंचा कार्यक्रम लक्ष्मी क्रीडा मंदिरला होता. मला अप्पासाहेब जळगावकर म्हणाले की श्रीकांतजींची पेटी घेऊन तू लक्ष्मी क्रीडा मंदिरला आहे, कारण मला तिकीट काढायला पैसे वगैरे नसायचे आणि मग ते मी आधीच 9च्या आत कार्यक्रमाला पेटी घेऊन जायचो, म्हणजे मग मला कोणी विचारत नव्हतं. तर त्याप्रमाणे मी श्रीकांतजीच्या घरी गेलो आणि दार वाजवल्यावर ते श्रीकांतजी अरे वा बरं झालं म्हणे आलात तुम्ही आणि आता गुरुजींचा फोन होता आणि त्यांचा कार्यक्रम आहे, तुम्हाला वाजवायला जायचे त्यांच्याबरोबर कार्यक्रमात. आणि माझ्याकडे तबला नाही काही नाही, मग आता काय करायचं. प्राध्यापक श्याम जोशींच्या घरी तबला होता आणि मी सायकलवर तसंच गेलो, मागे कॅरेजला बेडशीट मध्ये तबला मांडला आणि डायरेक्ट स्टेजवरच गेलो पुणे विद्यार्थीगृहाच्या कार्यक्रमाच्या. आणि तबला घेऊन स्टेजवर गेलो, तबला लावला आणि कार्यक्रम सुरू झाला. त्या दिवशी पंडितजी मारोभ्याग गायले आणि मारोभ्याग गाताना समयेच्या आधी ते रशिया आओ ना असं करून मला केली. ते नेहमी एकतालमध्ये गायचे, ते त्या दिवशी असं केल्यावर मी 3 तालचा ठेका लावला. ते कार्यक्रमातच मला इतकी दाद दिली त्यांनी. तो एक क्षण आणि ती वेळ माझ्या आयुष्यात
फार महत्वाची होती. आणि अगदी आठवणीत राहील अशी. अगदी आठवणीत. वा. आणि कार्यक्रमही चांगला झाला. मग पुढे हळूहळू त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रम वाजवायला लागलो. आणि हे करता करता मी उपवाशी विठोबा मंदिरात भजनाच्या त्या कार्यक्रमाला जायचो. आणि दरवर्षी जुलैमध्ये तो उत्सव असायचा आणि त्या उत्सवात भारतरत्न भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी गायचे तिथं वाजवायला असायचो. मग ते भरतनाट्य मंदिरात बाबुराव विजापुरे अध्यक्ष होते आणि यशवंत वैद्य सेक्रेटरी होते. त्यामुळे ते जाता येता मला बघितल्यावर मला यशवंत वैद्य म्हणाले की तू आमच्याकडे भरतला वाजवायला ये, नाटकं असतात, क्लास असतो. मग क्लास सुरू करून दिला. मग हळूहळू नाटकालाही मला वाजवायला बोलवायला लागले. आणि पहिलं नाटक मी शाकुंतल महाराष्ट्र राज्य स्पर्धेत वाजवलं. बर. 3 महिने तालमी होते त्याच्यावर. संगीत नाटक. हो. आणि ते पहिलं आलं आणि मग नाटकात सगळी नाटकं वाजवायला लागलो. क्लास सुरू झाला. आणि मग त्याच्यातलाही असा प्रसंग होता की मानापमानचा प्रयोग एक औरंगाबादला आणि एक नाशिकला, असे 2 प्रयोग होते. मात्र मी त्याच्या आधी लातूरला गेलो होतो कार्यक्रम वाजवायला. यमवैद्य म्हणाले की मग तू परस्पर तिकडे तबली घेऊन ये, नाटकाला वाजवा, तुला काय माहितीच आहे. बरोबर. पण त्या नाटकात रामदास कामत काम करणार होते. अच्छा. ते मुंबईला होते. पण ते संध्याकाळी पुण्यात आले. आल्यावर ते म्हणाले की मला रिहर्सल करायची आहे, कोण ऑर्गन वाजवणार, कोण तबला वाजवणार. तरी वैद्यांनी सांगितलं की मुखडे वाजवणार आहेत आणि ते परस्पर ते नाही माझ्याबरोबर आता जे वाजवतील तेच नाटकाला वाजवतील. बर. म्हणजे रिहर्सल झाली पाहिजे. आणि त्यांचा कडक नियम. मग एक दुसरा तबलजी बोलवला. मग त्यांच्याबरोबर रिहर्सल झाली. मग ते तबलजी तिथं घेऊन आले आणि तिथं घेऊन आल्यावर मी तिथं गेलो तर एका नाटकाला 2 तबलजी. अरे बापरे. आणि त्या नाटकात क्षमा वैद्य हिराणीचं काम करत होते. अच्छा. तर क्षमा वैद्य म्हणाले की माझ्यावर तुम्ही वाजवा. मग रामदास कामतजींचं गाणं आलं की ते वाजवायचे आणि क्षमाचं गाणं आलं की मी वाजवायचं. अच्छा. हे सगळं तबला वगैरे ऐकल्यावर विंगेमधून रामदासजी म्हणाले खूप छान आहात आणि चांगलं वाजवत आहेत. आणि दुसऱ्या दिवशीच्या प्रयोगाला मी म्हणाला की आता हे दुसरं हे वाजवतील, मी जातो. तर त्या दिवशी शब्द आहेत. रामदास कामतजी म्हणाले की नाही त्यांना जाऊ द्या, तुम्ही माझ्याबरोबर द्यावा. हा पण क्षण फार महत्वाचा होता. काय असतं की साथ ही गोष्ट फार अवघड असते. म्हणजे शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नाट्यसंगीत हे वाजवायचं एवढं सोपं नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला तो हात तयार करावा लागतो आणि ते सगळं तुम्हाला आकलन झाल्याशिवाय तुम्हाला साथ करता येत. आणि त्यामुळे मला लहानपणापासून भजनात कीर्तनात गायची पण सवय होती. आणि मग ते गाताना कसं वाजवल्यावर काय होतं हे माहिती असल्यामुळे मी इतक्या सगळ्या लोकांबरोबर सगळ्या प्रकारच्या गायनसाठी मी केल्या. म्हणजे असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे हो. मी गायक होते. स्वरानंद संस्थेत मी जवळजवळ अनेक वर्ष मी मंत्रालयाच्या चैत्रवनात पुलकित गीते, स्वराली दुरुनी अशा अनेक, आणि नमन मृत्युंजय वीरा, मुख्य म्हणजे सावरकरांना ज्या जेलमध्ये ज्या खोलीत ठेवलं होतं त्या खोलीत सावरकरांच्या गीतांचा कार्यक्रम वाजवा. यासारखं भाग्य नाही. हो. हे म्हणजे मी विसरूच शकत नाही. हे असं हळूहळू हे इकडं सुरू झालं होतं. आणि मला डॉक्टर विकास कशाळकरांच्या बरोबर वाजवत असताना ते म्हणाले की तबला वादक हा मोठा झाला तरी शिक्षित असला पाहिजे. म्हणून त्यांनी मला स्वाध्याय महाविद्यालयातून MA पर्यंत शिक्षण घेण्याची त्यांनी खूप मला आग्रह केल्यामुळे मी पुणे विद्यापीठात मी 12वी झालो होतो. 12वी नंतर BA झालो आणि मराठी घेऊन मी युनिव्हर्सिटीत पुणे विद्यापीठात मी MA केलं. बर. म्हणजे इकडे शिक्षण सुरू झालं, इकडे कार्यक्रम सुरू झाले. आणि हे करता करता एक माझे मित्र अरविंद काडगावकर ते 1-2दा भेटल्यावर मला म्हणाले की इथं डायरेक्टर ऑफ एज्युकेशन मध्ये एक तबला वादकाची जागा आहे आणि तुम्ही अर्ज करा. तर 1-2दा हो म्हणून मी काय केलं नाही. मग शेवटी त्याने अडवून सांगितले आणि तुम्ही अर्ज करा आणि मिळेल नोकरी. आग्रह धरला. आणि अर्ज केला. अर्ज केल्यानंतर मला दुपारी अर्ज द्यायला गेल्यावर ते म्हणाले कधी जॉईन होता. म्हणलं उद्या. नाही म्हणजे आता काय दुपार झाले ना, दुपारनंतर तुम्ही आता बसा म्हणजे विभागात जाऊन सुरू करा. का लगेच त्याच दिवशी लगेच जॉईन झालो आणि गीतमंची विभाग म्हणून डायरेक्टर ऑफ एज्युकेशन मध्ये होता. आणि 25 वर्षे मी महाराष्ट्रातल्या संगीत शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठी काम केलं. आणि हे करत असताना माझा तबल्याचा क्लास सुरू होता, माझं शिक्षण चालू होतं, माझे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चालू होते. आणि हे कार्यक्रम चालू असताना
माझं 86 साली लग्न झालं. बर, म्हणजे आणखीन एक जबाबदारी. हा, तर ते लग्न झाल्यावर मग ते घर सांभाळण्याचं काम माझ्या मिसेसनी इतकं चांगलं केलं, त्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. नक्कीच. ती पण गाण्यात विशारद झाली, तिला तबला विशारद केलं, गाण्यात विशारद केलं. ती पण शिक्षणात पुणे विद्यापीठात MA पर्यंत शिकवलं तिला, तिने शिक्षण घेतलं. वा. मात्र आमच्या घरी गुरुकुल, माझ्या गावातले मुलं यायचे, घरी राहायचे आणि घरी राहून तबला शिकायचे. हे सगळं चालू असताना कलाकार घरी यायचे माझ्याकडं. या सगळ्याची व्यवस्था, राहण्याची, जेवणाची, कोणी आलं तर जेवण केल्याशिवाय सोडायची नाही. माझ्या पत्नीचं इतकं मोठं योगदान आहे आणि तिने तिच्या सगळ्या ह्याच्यावर त्याग केला. शिक्षणाचं, बाहेरच्या कार्यक्रमाचं कुठल्याही त्यांनी आग्रह केला, तुम्ही करताय ना, मी सपोर्ट करणार. आणि तिच्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. आणि आज जो मी आहे, पाठिंबा दिला. हो, खंबीर पाठिंबा. त्यामुळे तुम्हाला इतर कार्यक्रम करणं म्हणजे किंवा बाहेरचे कार्यक्रम किंवा तुमचे दौरे असतात, तर ते करणं शक्य झालं. अगदी अगदी. आणि मग 1984 साली मी अमेरिका, कॅनडा, बाकी मध्ये दुबई, लंडन इकडे कार्यक्रमाला जाऊन, कार्यक्रमांचे जे दौरे होतात त्या निमित्ताने जाण्यात आलं मला. आणि विद्यालयात माझ्याकडे जवळ 100 पेक्षा जास्ती विद्यार्थी शिकले, विशारद झाले, अलंकार झाले आणि तिकडे माझं काम चालू होतं. वा, म्हणजे अशा पद्धतीने अनेक विद्यार्थी देखील तुमच्याकडे येऊन शिकून गेलेत. हो हो. आणि देशात परदेशात सगळे शिष्य कार्यक्रम करतायत. हो म्हणजे हो. वा, खूपच छान. आणि सर, आणखीन एक महत्वाचं विचारायचं असं होतं की हे सगळं जे आता घडलं, म्हणजे तुमचं जे शिक्षण आहे, म्हणजे अगदी शालेय शिक्षणापासूनचा जो प्रवास आता तुम्ही सविस्तर सांगत होतात, तर यामध्ये लहानपणी शाळेमध्ये जेव्हा तुम्ही जात होतात तेव्हा तिकडचे काही मित्र सवंगडी होते का? आणि नंतर आतापर्यंत काही त्यांची जे जोडले गेलेले आहे असे काही संबंध आहेत का? नाही, आता शाळेतले सवंगडी म्हणजे फक्त गावात, छोटं गाव असल्यामुळे तसं इतर विषयाची आवड असणारी माझ्यासारखी फार कमी होते. आणि शाळेत असताना वगैरे कोणी असे नाही. कॉलेजला तर मी अगदी नावालाच मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं. फारसं कॉलेजमध्ये मी जायचोय नाही, एवढा अभ्यासही नाही झाला. त्यामुळे तसे माझे मित्र परिवार या क्षेत्रातले म्हणजे क्षेत्रातले नव्हते. नाही. पुण्यात आल्यावर मात्र माझ्या सगळ्या क्षेत्रातले, मग मुळात ज्या ओळखी वाढल्या तर पुण्यात या क्षेत्रात आल्यानंतरच वाढल्या. जास्ती वाढल्या आणि इथेच ते संबंध दृढ होत गेले असं म्हणायला हरकत. हो. आणि खरं तर म्हणजे माझ्या घरात माझे मोठे भाऊ हार्मोनियम वाजवतात, कीर्तनात, भजनात गातात. धाकट्या भावाला भजना कीर्तनाची आवड आहे. माझ्या पुतण्याला इथं माझ्याकडे शिकायला ठेवलं होतं, तोही तबला शिकत होता आणि तोही पुढे तबला वाजवायला लागला होता. नंतर गावी गेला तो. मग आता ते घरचे सगळे, आमचं तिघं भाऊ आम्ही, ते तिघही भाऊ आम्ही वेगवेगळे राहत असलो तर आमचं एकत्र कुटुंब अशा पद्धतीने आमचं अजूनपर्यंत सगळं चालू आहे. आणि मला 2 मुली आहेत. 2 मुलीपैकी मोठी मुलगी तबल्यात अलंकार झालेली आहे आणि जावाई पण तिला खूप सपोर्ट करतात. माझी धाकटी मुलगी कथक करते आणि प्रसिद्ध कथक गुरु क्षमाताई भाटे यांच्याकडे 10-12 वर्ष ती शिकते. विशारद झाली आहे आणि पुणे युनिव्हर्सिटीत ललित कलाला तिने MA केलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं कुटुंब संगीतमय झाले असं म्हणायला हरकत नाही. अगदी. वा. याचबरोबर काही दिग्गज किंवा जागतिक कीर्तीच्या इतर कलाकारांबरोबर, म्हणजे जसं आता तुम्ही माननीय श्री पंडित भीमसेन जोशी यांचं नाव घेतलं, तसेच आणखीन वसंतराव देशपांडे असतील किंवा इतरही अनेक दिग्गज कलाकारांसोबत तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली. तसं मी मराठवाडा संगीत संमेलनात ऐन वेळेला बसवराज राजगुरूंच्या बरोबर वाजवलं होतं, ज्यांचं गाणं मी खूप आधी ऐकलं होतं आणि अत्यंत सुरेल किराणा घराण्यातले अप्रतिम गायक. आणि त्यांच्याबरोबर सुद्धा मी मराठवाडा संगीत संमेलनात कार्यक्रमात वाजवलं होतं. अंबेजोगाईला मराठवाडा संगीत संमेलन झालं होतं. आदल्या दिवशी मी डॉक्टर वसंतराव देशपांडेंच्या बरोबर वाजवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी दिल्लीचे सिंग बंधू म्हणून गाणारे होते, ते तिथं त्यांचं गाणं होतं दुसऱ्या दिवशी. तर ते म्हणाले की काल ज्यांनी वसंतरावजींच्या बरोबर तबला वाजवला त्यांना तुम्ही सांगा माझ्या बरोबर ते वाजवते. अच्छा. हा पण एक त्या दिवशीचा खूप मोठा योग आणि चांगला होता. वा. आणि ह्याचाच बरोबर तुम्ही आता भरतनाट्य मंदिर इथे अध्यक्ष म्हणून आता कार्यरत आहात, तर त्याच्याबद्दल काही सांगाल का?
भरतनाट्य मंदिरात माझी सुरुवात झाल्यानंतर मी हळूहळू तबला क्लास करत करत मला माझे मित्र रवींद्र खरे यांनी मला आजीवन सदस्य करून घेतलं. आणि मग हळूहळू मी कार्यकारिणीत आलो, नियामक मंडळात आलो, नंतर ट्रस्टीमध्ये विश्वस्तमध्ये 4-5 वर्ष काम केलं. आणि मी गेली 3 वर्षे मी अध्यक्ष म्हणून काम करतो. पण त्याच्या आधी मला नाटक बघायची पुण्यात आल्यावर जी हौस होती, पण तिकीट काढायला पैसे नव्हते. पण म्हणून मी कुठून तरी गर्दीतून आत जाऊन बसायचो आणि मग डोअरकीपरने माझ्याकडे लक्ष ठेवून त्यांनी मला हाताला धरून बाहेर काढायचं तिकीट म्हणून. अशा माझ्या सुरुवातीच्या वेळेचा प्रसंग आणि मी आज त्या संस्थेत त्या भरतनाट्य मंदिराचा अध्यक्ष हे एक वेगळाच प्रवास आहे, वेगळा प्रवास आहे. आणि सगळ्यांचं मला खूप चांगलं सहकार्य आहे. आता गेली 50 वर्षे मी भरतमध्ये आहे, तर आतापर्यंतच्या सगळ्या विश्वस्तांचं, कार्यकारिणीतलं आणि नियामक मंडळाच्या सगळ्या पदावर असणाऱ्या लोकांचं अत्यंत चांगलं मोलाचं सहकार्य आहे. आणि त्यामुळे मी आज हे काम करू शकतो. नक्कीच नक्कीच. म्हणजे त्यांच्या ठाई सुद्धा कृतज्ञता तुम्ही. हो, अगदी अगदी. वा. आता जाता जाता एक प्रश्न असा विचारतो की ह्या सगळ्या म्हणजे तुमचे दौरे म्हणा, या सगळ्या धकाधकीच्या जीवनात तुमचं घराकडे थोडं दुर्लक्ष कदाचित झालं असू शकतं, किंवा म्हणजे कसं ते सांभाळलं, कसं ते बॅलन्स कसं केलं असं मला विचारायचं. आता घराकडचं बॅलन्स फक्त माझी पत्नी, फक्त त्यामुळेच ते शक्य झालं. तिने हे जर केलं नसतं तर मी आज इथपर्यंत येऊ शकलो नसतो, हे मला आवर्जून सांगावं लागतं. कारण त्यावेळेलाच मला असं वाटत नव्हतं की मी कार्यक्रम करतो, काही नोकरी करतो आणि मग त्याच्यामुळे हे सगळं चाललंय वगैरे. तसं नाहीये. हे नुसतं करून चालत नाही. ते घर चालवण्यासाठी आणि आपले नातेवाईक, पाहुणे, विद्यार्थी या लोकांचं येणं जाणं आणि सगळं त्याचं व्यवस्थित पाहुणचार करणं हे पत्नीमुळे झालं. लक्ष देणं, सगळं बारकाईने लक्ष देणं आणि सगळ्याला सांभाळून तिने आज इथपर्यंत सगळ्यांना जपून ठेवलं आणि व्यवस्थित आज चालू आहे. याचं सगळं श्रेय माझ्या पत्नीला. नक्कीच. अजून एक प्रश्न, कलाकार म्हटलं की त्याला पुरस्कार हे आलंच, तर आता तुमच्या आठवणीतला एखादा असा काही प्रसंग आहे का की जो तुम्हाला पटकन आठवेल आणि म्हणजे जो अगदी काळजाच्या जवळचा म्हणू शकतो आपण त्याला, जो पुरस्कार स्वीकारतानाच आहे? आता हे पुरस्कार मला वेगवेगळ्या याच्यातले भरतनाट्य मंदिरी साहेब मिळाला, बबनराव गोखले पुरस्कार पहिला. त्याच्यानंतर सुरेल सभा म्हणून कर्णिकांची होती, त्या कर्णिकांनी मला कित्येक वेळाला तिकीट नाही म्हणून आज सोडलं नव्हतं. मात्र एक असा क्षण आला की युवा कलाकार म्हणून प्रसिद्ध गायिका पद्मविभूषण किशोरी त्यांच्या हस्ते, किशोरी अमोणकर त्यांच्या हस्ते युवा पुरस्कार मिळाला. बापरे. आणि तो क्षण माझ्या आठवणीत आहे. हा क्षण माझ्या खरंच फार मोठा क्षण आहे तो. आणि अगदी म्हणायला पाहिजे की एक वेळ अशी होती की त्या कार्यक्रमाला जाता येत नव्हतं, त्या कार्यक्रमाला मुश्किल होतं. आणि आज त्या संस्थेतर्फे युवा पुरस्कार आणि एवढ्या मोठ्या गायिकेच्या हस्ते. खूपच महत्वाचा असा क्षण. अगदी अगदी. या टप्प्यावर मी सांस्कृतिक विभागात पण कला निवड समितीवर काही वर्ष 5-6 वर्ष काम केलं. आणि गेल्याच वर्षी मला सांस्कृतिक विभागामार्फत एक गुणवान कलाकार म्हणून, साथीदार म्हणून मला पुरस्कार महाराष्ट्र राज्य शासनाचा मिळाला. वा, अतिशय सुंदर. पांडुरंग सर, तुम्ही आता जी मुलाखत आम्हाला दिली, आम्ही बिघडलो या आमच्या चॅनलसाठी, त्याकरता खरोखर मनापासून धन्यवाद. खूप खूप तुमचं अभिनंदन. तुम्हाला इतके सारे पुरस्कार मिळाले, अजून खूप सारे पुरस्कार मिळवत आणि तुमच्या हातून असे अनेक असंख्य विद्यार्थी घडत राहोत ही प्रार्थना करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.